राज्य सरकार मंत्रिमंडल में शामिल कुछ विवादास्पद मंत्रियों को मंत्रिमंडल से बाहर करने के मुद्दे को लेकर विपक्ष लगातार दबाव बना रहा है। इसी संबंध में आज चंद्रपुर में शिवसेना उबाठा की ओर से जन आक्रोश आंदोलन किया गया, जिसमें आंदोलनकारियों ने जमकर नारेबाजी करते हुए संबंधित मंत्रियों से इस्तीफा लेने की मांग की। तो आइए सुनते हैं इस आंदोलन का नेतृत्व करने वाले शिवसेना उबाठा चंद्रपुर जिला संपर्क प्रमुख प्रशांत कदम ने राज्य सरकार पर निशाना साधते हुए क्या कहा। शिवसेना उबाठा की ओर से महायुति सरकार के कुछ विवादास्पद मंत्रियों के विरोध में आज शहर में एक जन आक्रोश आंदोलन किया गया। इस जन आक्रोश आंदोलन के माध्यम से इन विवादास्पद मंत्रियों के इस्तीफे की मांग की गई, साथ ही उन्हें राज्य मंत्रिमंडल से बाहर करने की मांग की गई। इस मौके पर आंदोलनकारियों ने महायुति सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी की। इस जन आक्रोश आंदोलन में चंद्रपुर जिला संपर्क प्रमुख प्रशांत कदम के साथ शिवसेना उबाठा जिला प्रमुख संदीप गिरे, पूर्व जिला प्रमुख सतीश भिवगड़े, पूर्व नगर सेवक सुरेश पचारे, सिक्की यादव के साथ शिवसेना उबाठा के प्रमोद पाटिल, साथ ही शिवसेना उबाठा युवा सेना के नीलेश बेलखेड़े के साथ अनेक पदाधिकारी एवं शिवसैनिक उपस्थित थे। साथ ही शिवसेना उबाठा महिला आघाड़ी के भी पदाधिकारी तथा शिवसैनिकों की उपस्थिति थी। तो आइए सुनते इस संदर्भ में चंद्रपुर जिला संपर्क प्रमुख प्रशांत कदम ने अपना आक्रोश व्यक्त करते हुए क्या कहा, सो उन्हीं जुबानी से। हे आजचं आंदोलन आहे ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये जन आक्रोश आंदोलन चांद्या ते बांद्यापर्यंत हे आंदोलन होत आहे आणि माननीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज मुंबईमध्ये सुद्धा हे आंदोलन झालंय। हे आंदोलन यासाठी आहे की महाराष्ट्राची जी गरिमा आहे, महाराष्ट्राचा जो अभिमान आहे, स्वाभिमान आहे, ते पायमळणी करण्याचं काम या महाराष्ट्रात असलेल्या महायुती सरकारने केलेलं आहे। महायुती सरकार ज्या पद्धतीने राजकारण करते, राज्य चालवते, ते शर्मेची बाब आहे। ज्या मंत्र्यांनी विधान भवनामध्ये रमी खेळत असतानाचा व्हिडिओ व्हायरल होतो, त्या मंत्र्याचा राजीनामा न घेता त्याला क्रीडा मंत्री केलं जातं। म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यांच्या खेळामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे म्हणून क्रीडा मंत्री करतात। अशा पद्धतीचं जे राजकारण आहे ते शर्मेची बाब आहे। महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने असलेला लेडीज बार आणि त्या बार मध्ये 22 बार बाल्या नाचताना पकडण्यात आल्या आणि त्यावरही गृहराज्यमंत्र्यांवर कोणत्या प्रकारची कारवाई नाही। संजय शिरसाट सारखा मंत्री हॉटेलमध्ये बसून पैशाचे व्यवहार, पैशाची बॅग समोर आहे, सिगरेट पितोय, ही सगळ्या शर्मेच्या गोष्टी आहेत। गिरीश महाजन असू दे किंवा अजून जे IAS अधिकारी आहेत त्यांच्या ज्या गुलाबी गोष्टी आहेत त्या संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेल्या आहेत। या सगळ्याच्या विरोधामध्ये लोकांमधला जो आक्रोश आहे, कारण शेवटी शेतकऱ्यांना न्याय मिळत नाहीये, जनतेला न्याय मिळत नाही। लहान लाडक्या बहिणींच्या नावाखाली जे राजकारण चालू केलं, आज लाडक्या बहिणींचे पैसेही बंद करण्यात आलेले आहेत, शिवभोजन योजना बंद करण्याचा प्रयत्न चालू आहे। म्हणजे हे सरकार फक्त स्वतःसाठी आणि स्वतःच्या आमदारांपुरतं चालतंय आणि त्याच्या विरोधात हा जन आक्रोश आंदोलन हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज चालू आहे। TTV के लिए वैभव वारकर की रिपोर्ट।